तुमचं लय नमस्ते नमस्ते लय स्ट्रगल आहे तुमचं. गणेश काय रे? तुमचे पांढरा जास्त काय आहे. म्हणतो? पुन्हा आहे तिकडून बघत असं बेड टाईप दिसतंय बघ ते. आठवलं का आठवलं. धरणात त्या साईडने आम्ही ना बऱ्याच वेळा बघितले ड्रोन फ्लाय केल्यावर. सॉरी आम्ही ना बांबोली फाट्यावरती आता मेहनत म्हणजे काय तू पण सांगू. नको सांगू त्यांचंय. नको तू नको सांगू. घाटात गेलं म्हणला बैल पकडतो थांबल्याला बैल पकडितोय. काढलं का नाही ते बुधवारी पण आहे बाळा. काय बोलतो? आयला इथं काय ते 2020चा काय तुमचं डायरेक्शन नीट बघा रे, नीट जरा पोझिशन मध्ये राहा की असं काय करताय? पॅन्ट सरळ कर. नाही दिख रहा है. इथून काय करा हे जो नमस्कार मित्रांनो, स्वागत तुमच्या नवीन व्हिडिओमध्ये. आत्ता साधारण 11:30 वाजलेत. 11 वाजले सॉरी. आम्ही ना बांबोली फाट्यावरती आता नाही सावरदरीमध्ये येणार रे. सावरदरी हॉटेल नाही तर आम्ही नाश्ता केला आत्ता. आम्हाला जायचं पुढं पाईटला आपण पुढं पण जाणार तसं कुठं पण जाईन. आमचा प्लॅन नाहीये. बेभरोसा आहे. फक्त निघाले करून. आज 26 जानेवारी ना, पण आजचा ब्लॉग जवळपास लय लांब जाईन. 12-13 फेब्रुवारीला पडन. काय थोडा शेड्यूलनुसार पुढं असल्यामुळं याचा प्रॉब्लेम होतो कधी कधी. तर ठीक आहे, आज सुट्टी नेमकी म्हणलं फिरू तर येऊ. आणि नेमकं हॉटेलचं पण आज सोमवार आहे. सोमवारचा तसं पण आम्ही क्लिनिकसाठी सुट्टी घेतोच हॉटेलच्या. मग त्याचं औचित्य साधून त्या दिवशीच आम्ही बोंबलं इंटत असतो सगळीकडं. जिथं आमच्या डोक्याचं जाईन ते जायचं. चालन ते जायचं डायरेक्ट. तरी आता पाऊस नाही रे. पाऊस असताना लय भारी वाटलं असतं माहिती का. या वर्षी पावसाळ्यात आपण चांगला प्लॅन करू फिरायचा. नेमकं आता 15-13 दिवसानंतर मला परत विमाचं नियोजन करावं लागेल. आम्हाला अजून गोरा नाही भेटला, तर चांगला गोरा भेटला आम्ही सोबत चांगलं नियोजन करणार. आता यावेळेस माती नाही खाणार. 4 गट्टा आम्ही माती खाल्लेली. काय वासराला पळून देत नाही आम्ही. सोबतचा पळत नाही. कधी घोडा आडवा येतंय, कधी कोण येतंय, काय होतंय, हे सगळे प्रॉब्लेम चालत राहतात. पुढलं नेक्स्ट टाइमला आम्ही चांगलं नियोजन करणार आहे. चल ठीक आहे, पांडाला फोन करू. तो काय करतो काय माहिती. असं तू सेट म्हणजे आता ना झोप आलती पहिली. थांबलो मस्त जरा कडाला जरा झोपलो 15-20 मिनिटं. आता जरा बरं वाटलंय. चहा पिऊन पण आता झोप पुढत नाही माहिती का. उलट चहा प्यायला मग झोपल्याशिवाय चहा प्यायला त्याला झोपायच्या आधी पण मी चहा पितोय. आता उलट झाले लोकांना आहे ना, चहा प्यायला झोप जायला लागत. मग उलट आहे डायरेक्ट. दिवस मग चहा पण लय होत्यात. झोप उडाय पाहिजे चांगली. काय आले रात्री ना 2 वाजता झोपलो मी आणि उठलोय 8:30 वाजता. गोठ्यात गेलो. मग जरा लेट गेलो तुम्ही. काय रात्री झोपणं जरा अवघड होते रे. कसं आहे करायचं कळा ना मला. चांगला झोप होता तो. आणि तो चांगला कोंब करत नाही पण मला झोपच लागत नाही राव. करायला पाहिजे काहीतरी. झाडपाला घेऊन बसायचं गडा. काढलं का नाही ते बुधवारी पण आहे बाळा. काय बोलतो? आयला इथं काय ते 2020चा काय. अरे ते हे रे प्रत्येक इथं आसपास लय वाड आहे ना. सगळ्या वाड्यावर एक उरूस असतोय. आता बुधवारी रोंदळवाडीचा उरूस आहे. कळलं का बरोबर. मला चालतंय. पॉम्पलेट आलेलं आहे. इथं कुठं पडलं म्हणलं 2020 आहे का? 2020ची 1 दिवसाची. नितीन कुठे आहे का नाही? नितीन कुठे म्हणा जरा. नाही नितीन कुठे नाही. दुसरा कार्य करताय कुठे नाही. नात्यांनी कुठे बरोबर आपण पाणी मार्केट घेतला. पाणी मारून घेऊ ना कुठे कोण. सध्या एक काम कर, हिल घ्या आबा. झोप माहिती जाईना राव. जरा हेल तरी पिऊ. हेल प्याला झोप उडन जरा. पहिला आम्ही इकडे यायचो ना तेव्हा ते डिसेंबरला आहे ना तेव्हा
दत्तांच्या वेळेस तवाच फिरकायचं बाई माहिती का, वर्षातून एकदाच. आता बाई 10 अर्धा तासात मोजून अर्धा पाऊण तासात इथे येते. हा पहिला वेळ लागायचा इथे यायचं म्हणलं तरी. संतोष शेट इथून घ्या, इथं हॉटेल आणलं का एक ब्राल थंड आणलं असतं. हे इथूनच जायचं आपलं वाटतं. पुढं ते म्हणले रौंदळवाडीचं लोकेशन आहे ना, हा इथून आते वाटतं. बघू यांना फोन तर नाही केला त्याला मी अजून, पण मला काल त्यांनी सांगितलं होतं एकदा की इथून सरळ खाली या, ते पॉली हाऊस तिथं खाली. तेच तर लोकेशन आहे तसलं, पाण्याचं नाही कडला यस कुंग पांडा दाखवायला ना केलं. कडं नाही घ्या. चल लोकेशन तर तेच घातलं, हे भेटलं वाटतं त्यांना. आपण नाही तिकडून बघत असं बेट टाईप दिसतंय बघ, ते आठवलं का आठवलं धरणात त्या साईडने आम्ही ना बऱ्याच वेळा बघितले ड्रोन फ्लाय केल्यावर, तिकडून दिसतं क्लिअर मध्ये. तर किती पुढे तर ते वाकीतर्फे वाडा, तर्फे वाडा. वाडा नाही वाकीतर्फे शिवे असं काहीतरी. वाडाचे वाडा नाही रे इकडे, वाडा नाही तो वेगळं आहे, पण तिथून दिसतं ना सगळं. हो आलो लोकेश्वरवर आम्ही. हा इथं कडाला बघ आमदार, मी ह्या साईडला ठेवलंय. त्यांनी मला दाखवलेलं हो रिसॉर्ट आहे. पाण्याच्या कडा भारी रिव्ह्यू आहे याला, पण झाड नाही अजून. झाडं झाली मोठी झाली लय भारी दिसून इकडं. लय निरसर आहे पण आज रे, लय निरसर आहे तिथं ना, भारी दिसतं तिकडं. इकडं काय नाही, इकडं अजून काय 3-4 रूम्स आहेत वाटतं. 1 वाजला आता इथंच हिल घेतोय. संतोष शेटला म्हणा ड्रोन आणलाच नाही मी, ह्या नाही ना आपल्याला फुटेज द्यायचे नाही का, आणि मी पण जरा फुटेज काढीन चांगलं भारी. बघू ट्राय करू जरा आहे ना, निळसर असल्यामुळे एवढं नाही खास निघणार, जवळजवळ चांगलं निघतं. ड्रोनचा आहे आत्ता माल कळायला लागला नाही, याच्यावर लांबच्या पेक्षा ना जवळच्या हळूहळू घ्यायची फक्त. मी काय करायचं बोंबलं जोरात पळवायची त्याला. मी एपी होता ना माझ्याकडं तो, त्याला पण तेच करायचं आणि याला पण तेच करायचं. आत्ता मला कळलं ते सिनेमॅटिक मोड आहे ना उलट वापरायला पाहिजे. नंतर मी ब्लॉग एडिटला बसतोय ना तेव्हा मला कळलं बाई की याची किती व्हॅल्यू आहे. सिनेमॅटिक मोडने केलं ना मस्त वा कसं सीन दिसतो. स्लो मोशनमध्ये भारी वाटतं. आणले स्लो मोशन नाही होते, त्याचा एक मोड आहे ते स्लो करतं फक्त जरा स्पीड वगैरे, आणि जास्त स्टेबल करतं अजून ड्रोनला. यांनी तर हे लोकेशन यांचं मी बघितलेलं, यांनी ब्लॉगमध्ये सांगितलं होतं ते लोकेशन नव्हतं राव. मग ते भारी होते त्यापेक्षा मला वाटलं होतं. हे एवढं नाही खास वाटत, पण त्या शूटिंगच्यासाठी यांना हे बेस्ट वाटतं. आता यांच्या हिशोबाने केलं यांनी फायनल. तुमचं नमस्ते लय स्ट्रगल आहे तुमचं. तुमच्या पांडा जास्त आहे काय नाही कोण हा गणेश आपल्या इथला गावला कार्यकर्ता. 3-3:30 वाजता झोपलोय. हिरोचा शूट नाही तुमचा तो, मला वाटलं ते हिरोचा भाऊ बिमर जरा जातो बी तो एकदा कान 4 जण वाहते त्याला. नाही ते करू ना आपण, तुला करायचं घाम फुटतं माहिती का एक गाणं करायला. ते तर आहे. त्या मागची मी मेहनत म्हणजे काय तू पण सांगू. नको सांगू तू नको सांगू. घाटात गेलं म्हणला बैल पकडतो, थांबल्याला बैल पकडितोय. त्यांना वाटतं नाही मी नाही पकडू शकत, असू थांब शाबास. पकडतो आपलं कसं आहे गोरं सांग. त्यांनी ते नुसतं बांधलेलं पाहिलं, आपलं दिसते शांत. नाही त्यांना नेलं होतं, नाही माहिती मला बघितलं. बघणार ना तुम्ही पळून जाणार. ते आले त्यांनी बघितले व्हिडिओ टाकले त्यांनी. त्यालाच फॅक्टरी काय तो फॅक्टरी घेतली सगळी एकदम. बघा मित्रांनो, हिरोईन बघा, हिरोईन पाण्यात गेलेत. डायरेक्टर पण भारी तिथं भारी वाटतं असं. पहिल्यांदा बघतो मी असं भारी, पण तर वाटत मांड आपल्या ते ऍड झाली ती त्या गव्हाणांची इथं लयवर झाले. गाववाले गाण्यात आहेत की आपल्या गावातले पोरं. आहे हा बघितलं मी तेव्हा आपल्यामुळं म्हणजे हे नाही बोलणं नाही झालं. काय तर प्लॅन केला असता. जाऊ दे, तुम्हाला बनवला असता काहीतरी बनवलं असतं. पांडा शेट आलो तर आम्ही. इकडे भारी का लोकेशन तिथं. तुम्ही पण बनवता
बनवतोय व्हिडिओ हा कसले आपले तुला कसा बनवायचं ते सांग मी तसा बनवणार तुला तुला कसा बनवायचं त्याला ड्रोन वरती बसून फिरवायचं नाही हे नाही त्याला झाडपाला मार लागेल तुला असं चला जाऊ पाणी यायचं तुला चल ना पुढचं बघू नियोजन आलो तुमचे कष्ट लय माटा शेट कुठं उडवायचं आपल्या ड्रोन डायरेक्टर साहेब अहो हात मिळवा सर नमस्ते दादा 1 दादा 2 दादा 3 तिकडे सर आता तुमच्या नाव डावली सर हा बोला आता ड्रोन उडवणार आहे कुठं कर सांगा तिथं करू तिथं जाता येतं का आपल्या डायरेक्ट जायचं काही गरज नाही मग? तिथनं उडवायचं तिथनं फक्त त्यांना आर्टिस्टला पाठवायचं आपल्याला हा आपल्याला तिथे दिसायचं नाही कोणाला ते दोघेच पाहिजे हा का ते दोघे असे पळतात बिळतात आणि तो पूर्ण राऊंड बिऊन शॉट घ्यायचा त्यांचा दादांनी स्टोरी ठेवली होती सोशल मीडियावरती तर दादांनी ते मंचुरियन वाले त्यांना ब्लॉग मध्ये घेतलं होतं हा त्याच्या रील बनवली तुम्ही मग त्यांनी मला सांगितलं तुम्ही भेटा दादांना भेटलो आम्ही हा अशी भेट झाली आमची नाही भारी आहे. सगळे क्रिएटर एकत्र आले ना मग प्रत्येक तरी शिकाय भेटन का माझी प्रॉब्लेम की आपण लय इगो मध्ये जातोय ते नंबर सोशल मीडियाचे नंबर बघून लोक इगो मध्ये येतात अहो मग नाही का प्रत्येक शिकायला भेटतंय इगो प्रॉब्लेम चल ठीक आहे आता आम्ही जरा आलो 4-5 जण एकत्र यांच्या मला लय शिकाय भेटन मजा येईन आता ते शिकायला आम्हाला मी यांना 2-3 चॅनल सांगितले आहेत आम्ही त्याच्यावर पण वर्क करणार आहे बाई मराठीमध्ये पण मराठीमध्ये आपल्याला ना तो कॉन्टेंट जर हिंदी मधला कॉपी केला ना 3-4 जणांचा मिळून आम्ही बाप व्हिडिओ बनवू शकतो नवीन गोष्टी चालल्यात करायच्या प्लॅनिंग चालू आहे आता यांचं हे फील्ड वेगळं आहे गाण्यांचं ह्याच्या व्यतिरिक्त भाई दुसरं व्लॉगिंग सिनेमॅटिक व्लॉगिंग लय भारी करता येईल आणि याला कमर्शियलाइज पण करता येईल म्हणजे सगळं आहे ना फायनान्शियली चांगले फ्री पण होते याच्यात मराठीमध्ये काहीतरी करू क्रिएशन काहीतरी ठीक आहे बघू इथं ड्रोन फ्लाय करायचा आहे हो ते तिकडे गेलं त्यांची हिरोईन दिसलं का बघा डायरेक्टर चाललाय तुमचा डायरेक्टर पण आहे सगळं डीओपी पण आहे कॅमेरामन पण आहे हिरोईन आहे कष्ट आहे संघर्ष आहे आमचा लय मोठा लोकांना मला एक बोलू द्या फक्त लोकांना फक्त 3 मिनिटाचं गाणं बघतात लोक 3 मिनिटाचं गाणं बनवायला ना 2 दिवस लागतात आम्हाला आणि कधी कधी आम्ही 2 तासच झोपतो या गाण्यांसाठी नाही बघितलं ना तुमचं आता आम्ही तुमचा केल्यावर का रोल तुम्हाला आहे ना मोहिनी आणि तू सोबत पळत यायचे आणि त्याच्यानंतर तिथं स्टॉप व्हायचं तिथं पुढे एकदम ते हिरवं आहे ना तिथं स्टॉप होऊन आहे ना एकमेकांच्या जवळ यायचं आणि गोल गोल फिरायचं मुवमेंट अलग देतो ना मुवमेंट 1 मिनिट मी सांगतो नाही त्याला आहे ना थोडं वेगळ्या पद्धतीनं कर मला सगळीकडे पळणार नाही इथून पळणार तो मग पुढे गेला ना तिला पकडायचं असं ती अशी आली ना लयच लांब आहे तू हो घोग म्हणते आणि मला म्हणते हो बघ इथं दाखवतो तुला बघ इथं बघ तुमचं डायरेक्शन नीट बघा रे नीट जरा पोझिशन मध्ये राहा की असं काय करताय पॅन्ट सरळ कर नाही दिख रहा है इथून काय करा हे जो पासून आता 4 वाजल्यात
अजून यांचं शूट चालू आहे. आता मी जेवण केलं आम्ही, आता निघालणार आम्ही. चला पांडा सेट, गुड बाय. गुड बाय चौकात जावा आणि पोचलो कधी तर फोन करा. फोनच करत नाही. फोन करा मी लय लांब राहते का? आणि नंतर फोन नाही का मेसेज नाही, फक्त इंस्टाला व्हिडिओ. अरे आम्ही काय बारीक आहे का? तुम्हाला सांगा जाऊ चुकून पोचलो का? तसं नाही, बारीक नाही भाई, पण काय रे जाऊ दे पांडा शेट. फोनचा डाटा आहे ना ते आपण ट्रान्सफर करतो यांच्या मॅकबुक मध्ये. लक्षात नव्हतं मी जाता नाही म्हणलं, सहज म्हणलं तुम्हाला. आता असं गेलो असं निघून मी. झालं लवकर झालं रॉकी बलनी. फर्स्ट होते झालं 4 वाजले इथं आता. यांची टीम आली सगळे. तर तुमचं कधी उरकन नाही? संध्याकाळी 8 वाजेपर्यंत. 8 वाजता. झालं का? झाला कट करू? हा करा. झालं बघा तुमचं आता. चेक करा फक्त तुम्ही आता. फोल्डर बनवून ठेवायचं. हा जेवण बिवण केलंय त्यांच्या इथंच हिरो स्पॉट मध्ये. इथं मस्त बांधलं यांनी. चला जाऊ का रे?